आणि त्यांना शेवटी तिच्या पिठाच्या बाहुलीला अग्नी द्यावा लागला। सगळं गाव हादरून गेलं। तुम्हालाही प्रश्न पडला असेल, नेमकं घडलंय काय? नमस्कार, मी समाधान पाटील। तुम्ही पाहत आहात खटपट ओरिजिनल। भुसावळ तालुक्यातल्या वांजोळा गावात एक हादरून टाकणारी घटना घडली। 25 वर्षाची दीपाली चेतन तायडे सकाळी नेहमीप्रमाणे पाणी भरायला गेली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। अचानक वीज गेली। दीपाली पाण्याची मोटर बंद करायला पिन काढायला गेली आणि तेवढ्यात लाईन आली। जोरदार शॉक बसला आणि ती तिथेच पडली। रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। पोलिसांनी पंचनामा देखील केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी गेला। पण इथून सुरू झाला खरा गोंधळ। माहेरच्यांचा ठाम आरोप आहे की हा अपघात नाही, हा घातपात आहे। आई वडिलांनी मृतदेह सासरला न देता थेट भादली गावात नेला आणि तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले। पण दुसऱ्या बाजूला वांजोळा गावात सासरच्यांनी आधीच अंत्यसंस्काराची तयारी केलेली होती। अंतिम संस्कारासाठी लोक जमले होते। मृतदेहच आला नाही म्हणून सासरच्यांनी एक निर्णय घेतला। एक कणकेच्या पिठाची बाहुली तयार करण्यात आली। त्या बाहुलीवर दीपालीचा फोटो ठेवला आणि तिची अंत्ययात्रा काढण्यात आली। हो, खऱ्या देहाऐवजी एका बाहुलीचा अंत्यसंस्कार करावा लागला। गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आयुष्यभर सोबत असलेल्या व्यक्तीला शेवटचा निरोप न आल्याने सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला होता, हा खराच अपघात होता की कुणीतरी रचलेलं कटकारस्थान? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? हे योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या खटपट ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।